सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर आता बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मात्र ही मागणी नेमकी काय आहे, सरकारची भूमिका काय आहे आणि बिबट्यांची नसबंदी खरंच होणार का, पाहूया हा विशेष रिपोर्ट। शिराळा तालुक्यातील बिऊर गावात 6 वर्षीय राजवीर पाटील या चिमुकल्याच्या बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी वन विभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे। या मागण्यांमध्ये बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदीचा पर्यायही पुढे आला आहे। स्थानिक नागरिक आणि काही लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारने या भागातही अशा उपाययोजनांचा विचार करावा अशी मागणी केली आहे। दरम्यान महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून बिबट्यांच्या इम्युनो कॉन्ट्रास्पेशन अर्थात जन्म नियंत्रणावर आधारित नसबंदीचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यास मंजुरी मिळाली आहे। हा प्रयोग सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागात मर्यादित स्वरूपात राबवण्यात येणार आहे। वन विभागाच्या माहितीनुसार या प्रक्रियेत मादी बिबट्यांना विशिष्ट औषधांचे इंजेक्शन देऊन त्यांची प्रजनन क्षमता तात्पुरती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या प्रकल्पाचा उद्देश बिबट्यांची संख्या दीर्घकालीन पातळीवर नियंत्रित करणे आणि मानव बिबट्या संघर्ष कमी करणे हा आहे। मात्र सध्या सांगली जिल्ह्यात किंवा शिराळा तालुक्यात बिबट्यांची नसबंदी सुरू झालेली नाही। येथे केवळ स्थानिक स्तरावर अशी मागणी करण्यात आली असून सरकारकडून या भागासाठी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। एकीकडे वन्यजीव संरक्षण तर दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, या दोन्हींचा समतोल राखत सरकार आणि वन विभाग कोणता निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।